नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, कारण जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस अतिवृष्टी 100% नुकसानीची झाली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडताना 70, 80, 90% पडलेले आहेत. तर उर्वरित 20% असो, 30% असो, 10% असो, हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का? आणि जर मिळणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप शेतकऱ्यांना असं वाटेल की अजून आम्हाला ₹1 हे अनुदान आलेलं नाही, आम्हाला अतिवृष्टी अनुदान पडले, रब्बी अनुदान आलेलं नाही, आमचं सामायिकचं अनुदान आलेलं नाही आणि तुम्ही आता 20% उर्वरितचं बोलताय. बरोबर आहे शेतकरी मित्रांनो, तुमचाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, परंतु तुम्हीही काहीही टेन्शन घेऊ नका, कारण उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि सुरुवात ही बंद झालेली नाही आहे, तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडण्याची प्रक्रिया चालू आहे आणि संथ गतीनं चालू आहे. परंतु या महाराष्ट्र राज्यातील 33% जास्त नुकसान झालेला शेतकरी एकही अनुदानपासून वंचित राहणार नाही आहे. त्यामुळं तुमचं अनुदान आलेलं नसेल, रब्बीचं अनुदान अडकलेलं असेल, सामायिकचं अनुदान आलेलं नसेल, तर एकही रुपया तुमचा राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त धीर धरा आणि आपल्या तलाठ्याच्या संपर्कात राहा की इतर किती शेतकऱ्यांना पैसे पडलेत व आपल्याला अजून किती शेतकरी राहिलेत आणि माझं अनुदान कधी पडणार आहे, याबाबत सारखी अपडेट तलाठ्याच्या माध्यमातून घेत राहा, जेणेकरून तुमचं अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल. उर्वरित जे KYC केलेले शेतकरी आहेत, त्या KYC केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याही शेतकऱ्यांचं अनुदान उर्वरित जे शेतकरी KYC करून बसलेत त्याही शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर पडून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनीही तलाठ्याच्या संपर्कात राहून किंवा आपलं KYC स्टेटस चेक करत राहा, जेणेकरून लवकरात लवकर तुमचे पैसे खात्यावर पडून जातील. आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये जी महाभयानक अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, अशी 2-3 टप्प्यामध्ये अतिवृष्टी अख्ख्या राज्यामध्ये झालेली होती. मग त्यामध्ये सुरुवातीला ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे झाले, परत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे झाले, ज्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या महिन्यामधले पंचनामे राज्य शासनामार्फत, कृषी विभाग असो, महसूल विभागामार्फत हे पंचनामे प्रशासनाने राज्य शासनाला पाठवलेले होते आणि त्याबाबतच अनुदान मंजुरीची प्रक्रिया झालेली होती. परंतु आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, तर खूप शेतकऱ्यांना अनुदान कमी आले. काही शेतकरी कमेंट करत होते की आम्हाला 5,000 आलं, 6,000 आलं, 7,000 आलं, 8,000 आलं, काही शेतकऱ्यांना 8,500च्या 8,500 आलं. परंतु ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना अनुदान कमी आलेलं होतं आणि ते अनुदान कशामुळं कमी आलेलं होतं आणि ते उर्वरित अनुदान तुम्हाला येणार आहे का? येणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे आणि तुमची नुकसानीची टक्केवारी महसूल विभागाने किती लावली होती, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यावेळेस ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस 2,200 कोटी रुपये राज्य शासनानं शेतकऱ्यांना वाटप करण्याचा आदेश दिलेला होता आणि ते पैसे JR मार्फत मंजूर करण्यात आलेले होते. हा विषय झाला 2,200 कोटी रुपयाचा फक्त काही जिल्ह्यापुरता मर्यादित होता. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी ही जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ऑगस्टमध्ये जेवढी अतिवृष्टी झाली होती त्या जिल्ह्यामध्ये अगोदर ऑगस्टमधील जी बाधित जिल्हे होते त्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले होते. आता खूप शेतकऱ्यांना 7,000 आले हेक्टरी, 6,000 आले, कोणाला 5,000 आले, कोणाला 5,500 आले, असे खूप कमी आकडे शेतकऱ्यांना आले. परंतु ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, ऑगस्टमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली होती ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 33%पेक्षा जास्त नुकसान ज्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झालं होतं, ज्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि महसूल मंडळामध्ये, तर त्यासाठी राज्य शासनाकडून 8,500 रुपये हेक्टरी निधी जाहीर करण्यात आलेला होता. मग तो निधी किती टक्क्याने जाहीर करण्यात आलेला होता, नुकसानीच्या किती टक्क्याने, तर कोण्या तालुक्यामध्ये, कोण्या महसूल मंडळामध्ये, कोण्या जिल्ह्यामध्ये
70% निधी मंजूर करण्यात आला. कोण्या महसूल मंडळामध्ये 80% निधी मंजूर करण्यात आला आणि कोण्या तालुक्यामध्ये 90% निधी मंजूर करण्यात आला. म्हणजे महसूल विभाग व कृषी विभागामार्फत जी ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस नुकसानीची टक्केवारी त्यांच्याकडून 70-80 या डोबळमनाने पाठवण्यात आलेली होती. त्यामुळं आपल्याला जे अनुदान आलं ते अनुदान हे 70-80% आलं. परंतु उर्वरित 30% असो, उर्वरित 20% असो, जे क्षेत्र आपलं शिल्लक होतं त्यामध्ये परत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नुकसान ऑगस्टमध्ये झालेलं होतं 80 ते 90% किंवा 70%, त्याच शेतकऱ्याचं नुकसान परत सप्टेंबरमध्ये झालं. त्यामुळं अगोदरच्या अहवालामार्फत तलाठ्याचा अहवाल असो, कृषी विभागाचा अहवाल असो, यांच्यामार्फत त्यांनी प्रशासनाला 80% नुकसानीचा अहवाल दाखल केलेला होता. परंतु उर्वरित जो 20%चा अहवाल होता तो सप्टेंबरच्या नुकसानीमध्ये दाखल करण्यात आला होता. मग ऑगस्टमध्येही पंचनामे झाले आणि सप्टेंबरमध्येही पंचनामे झाले आणि या दोन्ही पंचनाम्याचा टोटल गेला शेतकऱ्याचं 100% नुकसान बाधित. परंतु शेतकऱ्यांना अनुदान किती आलं? 70 ते 80% आलं. मग उर्वरित 20% अनुदान मिळणार का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा शेतकऱ्यांना एक आशेचा किरण आहे. कारण 20% अनुदान जे सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं बाधित झालेलं प्रशासनाकडून दाखवण्यात आलं, अगोदरचे 80%, त्याच्यानंतर उर्वरित 20%, ज्या शेतकऱ्यांना 7,000 आले, 8,500 यायला पाहिजे होते तिथं 7,000 आले, कोणाचे 7,500 आले, कोणाचे 6,000 आले. तर तुमच्या त्या महसूल मंडळातल्या नुकसानीच्या टक्केवारीप्रमाणे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडलेले होते. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जर तुमच्या विभागामध्ये जर अतिवृष्टी झालेली असेल, सप्टेंबरमध्ये तर सगळीकडचं अतिवृष्टी झाली त्याचा विशेष नाही, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही पिरियडमध्ये जे जे तालुके, जिल्हे आणि महसूल मंडळं येतात त्या महसूल मंडळाला, त्या तालुक्यातील महसूल मंडळाला असो, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असो, उर्वरित 20% अनुदानाचा फरक मिळू शकतो. माझ्या मिळालेल्या माहितीनुसार ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण त्यांना मिळालेली रक्कम ही ऑगस्ट महिन्यातील 80% नुकसानीची मदत आहे आणि उर्वरित जी 20% सप्टेंबरमध्ये जे बाधित झालेलं क्षेत्र होतं ते 20%चा अहवाल प्रशासनाला कृषी विभाग, महसूल विभागामार्फत देण्यात आलेला होता, परंतु त्याचे पैसे आपल्याला अजून आलेले नाही आहेत. फक्त ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे 80% बाधित क्षेत्राच्या नुकसानीचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले. कुणाला कमी पडले, 8, 8.5, 7 असे ज्या शेतकऱ्यांना अनुदान पडलेलं होतं हेक्टरी, तर उर्वरित सप्टेंबर महिन्याचे जे उर्वरित 20%चं अनुदान आहे तर त्या शेतकऱ्यांना मिळू शकतं. मग तुम्हाला ते पैसे किती पडलेत, तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, महसूल मंडळात, तुमच्या गावामध्ये नुकसानीची टक्केवारी किती लावली, यावर या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. कारण तुम्हाला अनुदानाची रक्कम कमी पडली असेल तर उर्वरित फरक तुम्हाला मिळू शकतो. जर अनुदानाची रक्कम व्यवस्थित पडली असेल तर तुम्हाला अनुदान पडू शकणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 80% बाधित प्रमाणे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान पडलेलं आहे 80% प्रमाणे, तर त्या उर्वरित शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या अनुदानाचे 20% प्रमाणे उर्वरित फरक मिळू शकणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण फक्त आता जे अनुदान वाटप आहे ते फक्त 80% बाधित प्रमाणे ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचं असो, परत सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे 100% बाधित प्रमाणे, त्याही शेतकऱ्यांना जर 80%नं जर पैसे पडलेले असेल तर त्याही शेतकऱ्यांना 20%चा फरक मिळू शकतो. परंतु ज्या विभागाचं, ज्या महसूल विभागामध्ये, ज्या गावामध्ये नुकसानच 80% झालेलं असेल, सप्टेंबर असो अथवा ऑगस्ट असो, या दोन्ही महिन्यामध्ये जर 80%च नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला मिळालेली रक्कम तेवढीच मिळेल, त्याच्यामध्ये फरक मिळणार नाही. फक्त ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली असावी आणि सप्टेंबरमध्ये ही अतिवृष्टी झालेली असावी, असे जे विभाग आहेत, जे महसूल मंडळ आहेत, जे गाव आहेत, अशा गावांना, जिल्ह्याला, तालुक्यांना उर्वरित 20% अनुदानाचा फरक मिळणार आहे. कारण खूप शेतकऱ्यांना ज्या अनुदानाची रक्कम आली ती 80%नं आली, तर उर्वरित सप्टेंबरमध्ये जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर 20% बाधित क्षेत्र जर प्रशासनामार्फत पंचनामे करून जर तो रिपोर्ट गेलेला असेल तर उर्वरित 20%चं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ऑगस्ट आणि सप्टेंबर
ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महसूल मंडळामध्ये आणि गावामध्ये 80% ऑगस्टमध्ये रिपोर्ट गेला असेल आणि सप्टेंबरमध्ये 20% रिपोर्ट गेला असेल, तर उर्वरित 20%चं अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. मग हे कोणते शेतकरी आहेत? ज्या शेतकऱ्यांना अनुदान कमी आले, ज्या शेतकऱ्यांना रक्कम 80% पडली आहे, त्याच शेतकऱ्यांना हे उर्वरित 20%चे पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे ही जी एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण 20% अनुदानाचा फरक कधी मिळणार? कारण मिळालेली रक्कम ही खूप कमी होती आणि यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाधित झालेले शेतकरी असावेत आणि तुमचा अहवाल हा 100% नुकसानीचा कृषी विभागामार्फत गेलेला असावा. त्या शेतकऱ्यांना उर्वरित 20% अनुदान मिळू शकतं. अल्पभूधारकाला पैसे कमी आलेत, ज्या शेतकऱ्यांना बहुभूधारक शेतकऱ्यांना जर 8,500 प्रमाणात अनुदान पडलेलं असेल, तर त्याबाबत अजून संशयाची सोय आहे. कारण त्या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही 8,500 प्रमाणे मिळाली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाढीव रक्कम वरची फरक मिळणार का नाही, त्याबाबत अजून अपडेट जरी नसली, तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. 80% वाटप असो, किती टक्क्यानं का होईना, पण वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झालेली नाही आहे. परंतु हे जेव्हा वाटप सुरू होईल, त्याबाबत निश्चित यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात 80% निधी प्रमाणे मिळाले, या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण निश्चित बनवू आणि बहुभूधारक जे शेतकरी आहेत, त्या बहुभूधारक शेतकऱ्यांना 20% फरक मिळणार का, याबाबतही निश्चित अपडेट घेऊन निश्चित व्हिडिओ बनवू. परंतु ज्या शेतकऱ्यांना ऑगस्टमधले 80%चं अनुदान पडलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरित सप्टेंबरमधलं 20%चा रिपोर्ट गेलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित 20% अनुदानाचा फरक मिळणार आहे. हीच एक खूप महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असले तर निश्चित कमेंट बॉक्स मोकळा आहे, कमेंट करू शकता. कारण 20% अनुदान हे महत्त्वाचं अनुदान आहे. कारण शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही खूप कमी होती आणि त्याच्यामध्ये जर फरक पडायचा असेल तर ही उर्वरित 20% रक्कम येणं गरजेचं आहे. निश्चित याबाबत अजून सध्या 20% अनुदानाची अपडेट आहे, परंतु त्याबाबत अजून प्रक्रिया चालू झालेली नाही आणि ते पैसे निश्चित येणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्याबाबत निश्चित अपडेट येताच याच्यामध्ये जिल्हे कोणते आहेत, तालुके कोणते आहेत, कोणते महसूल मंडळ आहेत, सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यावेळेस देऊ. परंतु हीच एक सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी द्यायची होती, गुड न्यूज द्यायची होती, की ज्या शेतकऱ्यांना 80% रक्कम मिळालेली आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरित 20% अनुदानाची रक्कम मिळणार. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.